एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत ईश्वरपूर या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पॅनल उभा करण्यात आलेले आहे। त्यांच्याच प्रभागाचे आणि उत्तम काम करणारे, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची नाळ जुळणारे असं नेतृत्व असणारे नगराध्यक्ष या ठिकाणी त्यांनी चेहरा दिलेला आहे, आनंदराव मलगुडे दादा म्हणून। त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांचं विजन काय, गेल्या अनेक वर्ष ते माजी नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते। महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कार्य खूप मोठं आहे। आपण त्यांच्याच तोंडातून जाणून घ्या की नेमकं त्यांचं कार्य कशा पद्धतीने आहे, त्यांचं विजन काय आहे आणि याच्या अगोदर जे काय सत्ताधारी होते नगराध्यक्ष त्यांनी काय काम केलेलं आहे आणि त्यांच्या काय चुका आहेत आणि याच्या पुढं विकासाचं त्यांचं काम कसं असणार आहे। नमस्कार, मी आनंदराव संभाजीराव मलगुंडे। उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 2025 या निवडणुकीत मी नगराध्यक्ष म्हणून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम अभिनंदन करतो आणि आभार मानतो। मी माझी तशी राजकीय कारकीर्द 1985 सालापासून झाली। 1985ला मी प्रथम नगरसेवक झालो, त्यावेळेपासून आत्तापर्यंत 6-7 वेळा नगरसेवक म्हणून मी या नगरपालिकेत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। 1998 साली मी नगराध्यक्ष म्हणून या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये दीड वर्ष काम केलेलं आहे। या नगर परिषदेमध्ये काम करत असताना नगरपालिकेची निवडणूक म्हटल्यावर दोन्ही पार्टीचा लोकाजोका मांडण्याचं काम करत असतो। गेली 9 वर्ष आम्ही या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम केलेलं आहे। या 9 वर्षाच्या काळात आणि मागं 1985पासून 2016पर्यंतचं काम ही जर तुलना केली 30 वर्षाच्या कामात आमची आहे, तर ह्या 9 वर्षाच्या कालखंडात या शहराचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे। इथं उत्तम पाण्याची व्यवस्था होती, उत्तम बगीचे होते, चांगल्या प्रकारे रस्ते होते। पण ह्या 9 वर्षाच्या काळात ह्या आत्ताच्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचं महाराष्ट्रात सत्ता होती, उरण ईश्वरपूरमध्ये सत्ता होती, परंतु त्यांना ह्या 9 वर्षाच्या काळात एकही सांगायजोगतं काम त्यांच्या हातून झालेलं नाही आणि हे शहर जवळजवळ 10 वर्ष पाठीमागं गेलेलं आहे। म्हणून आम्हाला आपणा सर्व या उरण ईश्वरपूरच्या जनतेला मी आव्हान करतो की जी चूक मागल्या वेळेला आपली झालेली आहे ती चूक ह्यावेळी न करता ह्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतानं आपण निवडून द्यावं। परत जो खुंटलेला विकास आहे तो आम्ही पूर्वपदावर उरण ईश्वरपूरचं नाव आम्ही आणू। हे शहर 2006-7 साली महाराष्ट्रात संत गाडगेबाबा योजना अभियानात प्रथम क्रमांक आलेलं होतं। आज जर बघितलं तर हे शहर किती नंबरवर आहे हे आकडासुद्धा सांगता येणार नाही। ही अशी सगळी परिस्थिती झालेली आहे। पाण्याची 6-7 pHचं पाणी असणारं ह्या शहराचं पाणी पुरवठा गढूळ झालेला आहे। ह्या अंडरग्राऊंड जे काम चालू केलं त्या अंडरग्राऊंडच्या ह्याच्यामुळं सर्व भुयारी गटरच्या योजनेमुळं हे संपूर्ण काम एकदम निकष दर्जाचं झालेलं आहे। त्यामुळं संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे। या शहरात जवळजवळ 4 वर्ष झालं डेंग्यू मलेरिया ह्याच्या 7 फार मोठ्या आरोग्याची फार मोठी समस्या आहे। मी आपणास एवढं सांगतो की आम्ही जर सत्तेवर आलो तर या शहराचा सर्वसामान्य नागरिकांना नागरी सुविधा देण्याचं काम प्रथम आम्ही हातात घेऊ व कोणतीही करवाढ या शहराच्या नागरिकावर न लादता शास्तीसारखी कर जो शासनानं बसवलेला आहे। जर घरपट्टीच्या संकलित कराच्या चौपट हा दंड आहे, 100 रुपये संकलित कर असला तर 400 रुपये दंड आहे। तर हे का झालं तर ह्या लोकांना घरं बांधताना बांधकाम परमिशन ह्या लोकांना मिळाली नाही। त्यांचं ते परवानगी घेऊन बांधायची प्रत्येक नागरिकांची इच्छा होती, पण ह्या शासनाच्या आणि ह्या लोकांच्या कडक जाचमुळे हे शास्ती कर बसवला आणि तो शास्ती कर आम्ही पहिल्या मिटिंगला हा ठराव त्या शास्त्री कराचा रद्द करू व लोकांचं बांधकाम नियमित करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही 100% करू। दादा, निकृष्ट दर्जाचं पाणी असल्यामुळे तर डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहेत, आरोग्याशी खेळ चालू आहे, दवाखानेसुद्धा भरपूर भरगच्च झालेले आहेत, त्यामुळे याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? ह्या अंडरग्राऊंड जी स्कीम ह्यांनी चालू केली ती स्कीम चालू करत असताना जिथं पाणी सोडायचं होतं
ते टँकची जागाच ह्यांच्या ताब्यात नव्हती आणि ते नसताना तिने त्या जिथं पाणी सोडायचं तिथून उलटं काम करत यायचं असतं तिने गावातनं काम करत नेलं. महाराष्ट्र शासनाने त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही ह्या जागा खरेदी करत नाही, जागा तुमच्या ताब्यात मिळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही हे काम बंद करा. महाराष्ट्र शासनाने गेली 4 वर्ष भुयारी गटर योजनेचं काम बंद झालं आणि जे काम 1-4-2 किलोमीटरचं गावात झालं त्या कामामुळं शहरातल्या पाणीपुरवठा असणाऱ्या 4 इंची 5 इंची 6 इंची पाईपलाईन ह्या फुटल्या आणि त्या अर्धा इंची कनेक्शन लोकांना जे दिलेलं होतं तिथं ह्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याच्यावर लक्ष नसल्यामुळं कुणाला ताळमेळ नसल्यामुळं त्या पाईपलाईन फुटलेल्या नवीन कट करून नवीन जोडायला पाहिजे होत्या लोकांच्या कनेक्शनच्या. त्या न करता रबरानं त्याला बांधून तसंच मुजवून टाकलं. कालांतरानं ते रबर निसटले आणि गटरचं पाणी त्यात मिसळल्यामुळं संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. आणि त्यामुळे या शहरात गेली 4 वर्षे झालं सगळ्या प्रकारचे आजार ह्या शहरात आहेत आणि आरोग्याची व्यवस्था संपूर्ण बिघडलेली आहे. दादा, आम्ही गेल्या काही दिवस झालं प्रभागात फिरतोय, नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय. पण प्रभाग क्रमांक 9मध्ये ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी बरेच महिलांनी सांगितलं की या ठिकाणी 150 ते 200 घरामध्ये त्यांना चावीचं कनेक्शन देण्यात आलेलं नाही आहे. त्यांनी पाठपुरावा केला नगरपालिकेकडे, नगराध्यक्षाच्याकडं, पण त्यांनी विरोधात मतदान केले म्हणून त्यांना देण्यात आलं नाही. हे कितपत आपल्याला योग्य वाटतं? नाही, प्रभाग क्रमांक 9 हा मी गेली 2011 साली मी तिथं नगरसेवक होतो. शिवनगरचा हा प्रभाग आहे. त्यावेळेला आम्ही सर्व पाईपलाईन त्या प्रभागात आम्ही टाकलेले आहेत. पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीनं होता. पण ह्या लोकांनी काम करण्याचं जे यांचं विजन होतं विरोधकांचं, त्यांनी मनापासून ते केलं नाही आणि आम्ही आमच्या मागील नगराध्यक्षांनी त्यावेळेला मागल त्याला कनेक्शन द्यायची आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेच्या आमच्या सत्तेत आम्ही त्या लोकांना कनेक्शन दिलेले आहेत. आमची सत्ता उद्या नगरपालिकेत आली त्या लोकांना प्राधान्याने आम्ही पाणी कनेक्शन देऊ. दादा, एक पाहिलं जातं की सगळेजण म्हणतात की आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. सकाळी आपण उठल्यापासून टू व्हीलर घेऊन फिरताय, टू व्हीलरवरून जात आहे, लोकांशी हाय हॅलो करताय, त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आत्ताचं जग जर पाहिलं तर एखादा नगरसेवक जर निवडून आला तर तो लगेच 4 चाकी गाडीत बसतो, त्याच्या डोक्यात हवा शिरलेली असते. पण गेले अनेक दिवस तुम्ही राजकारण करताय पण तुमच्या डोक्यात ती हवा गेलेली नाही. नाही, मला काय टू व्हीलरवर जगाला दाखवायसाठी माझी काय ही काम चालू नाही. टू व्हीलरमुळे जाण्यामुळं एकच होतं, 2 किलोमीटरचा प्रवास केला तर त्या 2 किलोमीटरच्या प्रवासात जाताना एक 10-20 लोक येताना एक 10-20 लोक मला भेटतात. त्यांच्याबरोबर माझा संवाद मला साधता येतो. त्यांच्या अडीअडचणी माझ्या अडीअडचणी आम्ही एकामेकाला शेअर करू शकतो. म्हणून हा माझा गावातल्या गावात हा टू व्हीलरचा प्रवास आहे. कुणालाही दाखवायसाठी मिरवायसाठी असं काही नाही. यामुळे लोकांचा संपर्क वाढतो. हो, संपर्क वाढतो. त्यामुळं लोकांचं देवाणघेवाण होते. वैचारिक सगळं कळतं लोकांचं. सुखादुःखात मी सामील होतो त्यांना. महत्त्वाचं एक म्हणजे मगाशी लोकांनी आम्हाला सांगितलं की कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळात लोकांनी सांगत होते की घरच्यांनी तुमच्या सांगत होते की बाहेर जाऊ नका, लोकांशी संपर्क ठेवू नका. तरीसुद्धा तुम्हाला कुलूप घातलेलं होतं, तरीसुद्धा तुम्ही गेटवरून उडी मारून जात होता. शेवटी घरच्या लोकांनी कुलूप काढलं आणि तुमच्यामुळे सगळ्यांना कोरोना घरातल्यानं झाला. ती परिस्थिती त्या सालची 2020ची वेगळी होती. पुढं समोर असणारी आपली जीवाभावाची माणसं अडचणीत आल्यावर आपण घरात राहणं हे काय आपल्या बुद्धीला पटलं नाही. मी माझ्या कुटुंबानं सर्व माझ्या मित्रमंडळींनी त्या काळात जितकी मदत करता येतील, मग धान्यापासून साखरेपासून गुळ पावडरपासून जे मदत आपल्याला करता येतील त्या माणुसकीच्या भावनेतून त्यावेळेला कळाली म्हणजे केली. म्हणजे त्या कोरोनाच्या काळात माणसाची किंमत काय आहे त्याच वेळी कळाली. त्या कोरोनाचा पेशंट एखादा गेला तर त्याला धन द्यायलासुद्धा त्यावेळेला कोण स्मशानभूमीत जात नव्हतं. इतकी माणसाची परिस्थिती वाईट झाली. पण त्यावेळेलासुद्धा आम्ही म्हणजे गॅस म्हणजे सिलेंडर असो काय जे करता येईल तेवढं या गावातील लोकांना माझ्या प्रभागात मी केलेलं आहे. त्यावेळेला हे सगळं पाहताय की नगराध्यक्षसुद्धा तुमच्या विरोधातला जो काय नेता आहे तो अगोदर तुमच्याच पक्षामध्ये होता, तुमच्याकडेच गेल्या अनेक वर्षामध्ये होता, त्यानंतर आता फुटला आणि ते आता नगराध्यक्ष झालेला आहे. मग याकडे तुम्ही बघताना त्यांच्याकडे कसं बघताय? म्हणजे तुम्हाला तो प्रतिस्पर्धी वाटतो का? नाही, आम्ही गेली जवळ 19 वर्षी एकत्र काम करत होतो. 19 वर्षात काम करत असताना चांगल्या प्रकारे आम्ही त्यांनीही काम केले आणि मीही काम केले. मी काय त्यांना कोणत्याही गोष्टीने मी नावं ठेवणार नाही आणि आमचे काही तसे म्हणजे नावं ठेवून आमचं असं काय वैर नाही. हे आमच्या पक्षाचंही धोरण आहे. आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी मला संधी दिली. ओबीसी आरक्षण पडलं आणि ओबीसी आरक्षण पडल्यामुळं मला त्यांनी संधी दिली. त्यामुळं मी या संधीचं सोनं करण्यासाठी व पूर्ण वेळ 5 वर्ष
या नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून या शहराच्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसांचं मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जयंत पाटलासारखं जे काही व्हिजन होतं त्यांचं गेले 30 वर्ष त्यांनी बघितलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी विकास कामं केलेले आहेत, तसं व्हिजन त्यांच्याकडे आहे असं तुम्हाला वाटतं का? कुणाकडं? विरोधकांच्याकडे नाही, ते विजन काय होतं ते 9 वर्षे ह्या शहरानं बघितलेलं आहे. शहरानं प्रत्येकानं ओळखलेलं आहे की जयंत पाटीलच करू शकतात. महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मग काही महाराष्ट्रात चांगल्या असू दे, त्या माझ्या इस्लामपूर शहरात आल्या पाहिजेत. या इस्लामपूर शहरात झाला पाहिजे. पहिले वायफाय सेवा तिने संपूर्ण भारतातल्या पहिली ईश्वरपूर शहरात आणली आणि चालू केली. त्या पद्धतीने त्या माणसाकडे अतिशय नियोजन चांगलं आहे. जरी ह्या 5-9 वर्षात त्यांच्याकडे सत्ता नसली तरीसुद्धा ह्या शहरासाठी कमीत कमी 125 कोटी रुपये तिने त्यांच्या प्रयत्नातून या शहराला मिळालेले आहेत. म्हणजे शहराला जोडणारे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत. या उरुणी शिवरपूर शहराला जे बायपास रोड आहेत हायवेपासून जोडणारे, ते सगळे रोड तिने सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी पाणी पुरवठ्यासाठी रस्त्यासाठी या शहराला तिने दिलेला आहे आणि सत्ता नसताना 125 कोटी रुपये दिलेले आहेत. या शहरात त्यांनी मागल्या 8 दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांनी आमच्या यल्लामा चौकात सभेत सांगितलं, 24/7 योजना जी आहे आमची 24/7 योजना ही 2016 साली जयंत पाटील साहेबांनी मंजूर करून आणली होती. त्याला फक्त टेक्निकल सँक्शन मिळायचे बाकी आहे. त्याच वेळेस आपली सत्तांतर झालं आणि विरोधी पक्षांचं सरकार आलं. पण त्या 9 वर्षाच्या काळात त्यांना 1 रुपयासुद्धा त्या 24/7वर निधी तिने टाकलेला नाही आणि ते आत्ता म्हणतात की मी 80-90 कोटी रुपये 24/7ला दिले. तेच त्यांनी सांगतात भुयारी गटारी योजनेसाठी 125 कोटी रुपये दिले. भुयारी गटारीवर सुद्धा त्यांनी 1 रुपया तिने म्हणून दिलेला नाही. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 2016 साली 27 कोटी रुपये ह्याला रस्त्यासाठी मंजूर केले होते. पण त्यांच्या डोक्यात एकच होतं की आत्ता रस्ते करायचे आणि ते उकरायचे, म्हणून अंडरग्राऊंड योजना, गटारीची योजना, रस्ते, लाईट, पाणी हे सगळं करून झाले मग रस्ते करायचे म्हणून ते पैसे निधी ठेवला होता. आणि त्याच वेळेत ह्यांची सत्ता आल्यावर ह्यांनी तो निधी भुयारी गटर योजनेला वर्ग केला आणि भुयारी गटर योजनेचं STPच्या जागा ताब्यात नसतानासुद्धा ह्यांनी काम चालू केलं आणि त्या जागा ताब्यात नाहीत. त्यामुळं शासनाने ह्यांना ती भुयारी गटर योजना बंद करायला लावली आहे. जोपर्यंत STPच्या जागा तुमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद केले महाराष्ट्र शासनाने गेली 4 वर्षे. दादा, आम्ही बघितलं की नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत, गटारीची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, शास्तीकरची समस्या आहे. उद्या तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं तुमचं काय कर्तव्य असणार आहे? मी पहिल्या आमची सत्ता जर आली तर ह्या शहराची बिघडलेली व्यवस्था, आरोग्याचं असू दे, गटाराची असू दे, पाण्याची असू दे, ह्या शहराला स्वच्छ पाणी, चांगल्या प्रकारचं पाणी मिळालं पाहिजे. आमच्या मागल्या 2016 साली जे पाणी होतं पहिल्या दुसऱ्या मजल्यावर पाणी पोचत होतं बिन मोटारीचं, तर ह्या शहराला स्वच्छ पाणी पहिल्यांदा कसं मिळेल त्याला मी प्राधान्य देणार आहे. नागरी सुविधा, गटार बिटर महिन्यातून स्वच्छ करून लोकांना औषध पाणी गटरवर मारून लोकांचं आरोग्य जसं प्रथम कसं चांगलं राहील हे मी पहिलं बघणार आहे. या शहरावर कोणताही कराचा बोजा न टाकता मी मग ते काय म्हणजे मोठ्या शहरागत मला असा विकास करायचा नाही. सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा घरपट्टी असेल, आमची पाणीपट्टी असेल, कोणताही लोकांना त्रास न होता ह्या शहराचा एक उत्तम शहर, सुंदर ईश्वरपूर, चांगलं ईश्वरपूर हे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आनंदराव मलगुडे दादा, जे आता नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत. येणाऱ्या काळात जर का मला निवडून दिलं तर ज्या काही नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा मी पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.